Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the another theoretical topic of our syllabus. The title of the topic is Taxation of Association of Persons. We know that association of persons are popularly known as AOP, and in this particular lecture we are going to study what is the meaning of AOP, what are the different conditions for AOP, and at the end of this lecture we are going to study the difference between AOP and BOI, and after that we will study the रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये आपण टॅक्सेशन ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स हा थेरॉटिकल पार्ट आपण सुरू करत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स, देन एखादी असोसिएशन होण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स आवश्यक आहेत, व्हॉट आर द डिफरंट कंडिशन्स फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ AOP, ह्या कंडिशन्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर AOP आणि BOI, AOP मीन्स असोसिएशन ऑफ पर्सन आणि BOI मीन्स बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, आणि सर्वात शेवटी एखादी असोसिएशन ऑफ पर्सन असेल तर त्या AOPचं रेसिडेन्शियल स्टेटस हे कशा पद्धतीने ठरवलं जातं याचे नियम देखील आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे थेरॉटिकल टॉपिक आहे. दिस टॉपिक इज अ थेरॉटिकल टॉपिक. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मिनिंग ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स. सुरुवातीला आपण असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे काय, याचं मिनिंग काय हे आपण पाहणार आहोत. केअरफुली बघा. व्हेन 2 or more persons कम्स टुगेदर, ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. आता इथं पर्सन असं म्हटलेलं आहे. पर्सन म्हणजे कोण, नॉर्मली आपल्याला पर्सन म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती असं आपल्याला वाटतं, परंतु इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये पर्सनमध्ये फक्त पर्सन येत नाही, इंडिव्हिज्युअल येत नाही. त्यात कोण कोण येतं ते आपण पुढे पाहणारच आहोत. बघा काय सांगितलं आहे, व्हेन 2 or more persons कम्स टुगेदर, ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. कशासाठी, टू प्रोटेक्ट देअर कॉमन इंटरेस्ट, त्या सर्व लोकांचा जो काही कॉमन एक इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं ऑर टू परफॉर्म अ जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी. 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एकत्र येतात एखादं कॉमन जॉईंटली सर्वांनी मिळून एखादे बिझनेस करण्यासाठी. इट इज कॉल्ड ॲज अ असोसिएशन ऑफ पर्सन्स. त्याला असोसिएशन ऑफ पर्सन असं म्हटलं जातं, परंतु प्रोव्हाइडेड दॅट इट इज नॉट अ पार्टनरशिप फर्म, ती पार्टनरशिप फर्म नसावी, ऑर HUF ऑर कंपनी ऑर लोकल अथॉरिटी. म्हणजेच काय, ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्सन्स, व्हेन 2 or more persons कम्स टुगेदर फॉर व्हॉट पर्पज, फॉर रनिंग अ जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी, एखादं बिझनेस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ते एकत्र येऊन काम करत असतात. नॉर्मली आपण काय म्हणतो, 2पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन काम करतात म्हणजे ती पार्टनरशिप फर्म आहे. परंतु पार्टनरशिप फर्ममध्ये ते जे लोक आहेत ते पार्टनरशिप फर्म ते रजिस्टर करतात. ओके, आणि ते त्यासाठी काम करत असतात. आणि पार्टनरशिप फर्ममध्ये मात्र फक्त पार्टनर्स असतात, इंडिव्हिज्युअल लोक असतात. परंतु आपण हे जे AOP बघतोय, असोसिएशन ऑफ पर्सन, यामध्ये काय फक्त व्यक्ती येतात असं नाही. म्हणून मगाशी जे सांगितलं की व्हेन 2 or more persons कम्स टुगेदर, पर्सन म्हणजे कोण, तर पर्सनमध्ये इंडिव्हिज्युअल येतात, पर्सनमध्ये पार्टनरशिप फर्म येते, पर्सनमध्ये कंपनीसुद्धा येते, पर्सनमध्ये HUF सुद्धा येतं. म्हणजे जर समजा असे काही लोक एकत्र आली, समजा काही इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत, एखादी पार्टनरशिप फर्म आहे, एखादी कंपनी आहे, किंवा एखादी HUF आहे, असे सर्वजण एकत्र आले कशासाठी, तर टू प्रोटेक्ट देअर इंटरेस्ट, त्यांच्या इंटरेस्टसाठी, त्यांच्या फायद्यासाठी, किंवा टू रन अ जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी, सर्वांनी मिळून एक कॉमन बिझनेस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जर हे सगळे लोक एकत्र आले तर त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीला किंवा त्या असोसिएशनला, त्या संघटनेला AOP म्हणजेच असोसिएशन ऑफ पर्सन असं म्हटलं जातं. फक्त काय त्यामध्ये कंडिशन, प्रोव्हाइडेड दॅट इट इज नॉट अ पार्टनरशिप फर्म, ती पार्टनरशिप फर्म नसावी, ऑर अ कंपनी ऑर HUF,
ती जी काय असोसिएशन आहे ती असोसिएशन, ती संघटना HUF नसावी, हिंदू अनडिवायडेड फॅमिली नसावी, किंवा पार्टनरशिप फर्म नसावी, किंवा कंपनी नसावी, तर त्या संघटनेला असोसिएशन ऑफ पर्सनचा दर्जा हा दिला जातो ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, त्यामुळे AOPचं जे मिनिंग आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट देर इज नो एनी स्पेसिफिक डेफिनेशन गिवन. Okay, but this definition is given by the Supreme Court in one of their order. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये असोसिएशन ऑफ पर्सनची कोणतीही व्याख्या दिलेली नाही. हे जे काय असोसिएशन ऑफ पर्सनचं मिनिंग आहे हे मिनिंग सुप्रीम कोर्टानं एका केसचा निकाल देताना दिलेला आहे. सुप्रीम कोर्ट सांगतं की असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे काय, तर असोसिएशन ऑफ पर्सन्स मीन्स व्हेन 2 or more पर्सन्स कम्स टुगेदर. ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. व्यक्ती म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल नाही. व्यक्ती म्हणजे कोण, पर्सन म्हणजे कोण, पर्सन इन्क्लूड्स फर्स्ट इंडिव्हिज्युअल पर्सन, सेकंड कंपनी, थर्ड पार्टनरशिप फर्म, फोर्थ HUF एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे पर्सनमध्ये सगळेजण येतात. व्यक्ती पण येतात, पार्टनरशिप फर्म पण येते, HUF पण येते, कंपनीसुद्धा येते. ज्या वेळेला असे काही लोक एकत्र येतात, सपोज एखादी कंपनी, दुसरी एखादी पार्टनरशिप आहे, एखादी HUF आहे, एखादं इंडिव्हिज्युअल आहे, हे सगळे एकत्र आले कशासाठी, तर एखादी जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. ओके, एखादा बिझनेस करण्यासाठी ते एकत्र आले असतील तर तो जो बिझनेस आहे त्या बिझनेसला AOPचा दर्जा मिळू शकतो. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज ड्युरिंग अ दिवाळी फेस्टिवल, एक दिवाळी फेस्टिवल आहे, त्या फेस्टिवलमध्ये सपोज 1-2 व्यक्ती आहेत, इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्यांना सपोज फटाक्याचं शॉप ओपन करायचं असेल, त्यासाठी ते 2 व्यक्ती एकत्र आले. त्याचबरोबर एखाद्या कंपनी पण आली, एखादी पार्टनरशिप फर्म आहे तीसुद्धा एकत्र आली, आणि या सर्वांनी मिळून त्या 1-2 महिन्यापुरता, महिन्याभरासाठी एखादी बिझनेस ॲक्टिव्हिटी केली, म्हणजे फटाक्याचं स्टॉल सुरू केलं, ते चालवलं. ओके, मग ही जी बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे ती करण्यासाठी कोण कोण आलं आहे, त्यामध्ये काही इंडिव्हिज्युअल व्यक्ती आलेले आहेत एकत्र, त्यामध्ये कंपनी आलेली आहे, पार्टनरशिप फर्म, अशा सर्वांनी मिळून ती बिझनेस ॲक्टिव्हिटी जर केली असेल तर ती बिझनेस ॲक्टिव्हिटीसाठी जे काही त्यांनी असोसिएशन केलेलं आहे, संघटना केलेली आहे, त्याला असोसिएशन ऑफ पर्सन्स असं म्हटलं जातं. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की असोसिएशन ऑफ पर्सन्समध्ये जे पर्सन्स असतात त्या पर्सनमध्ये इंडिव्हिज्युअल पण असतात, कंपनी पण असते, पार्टनरशिपसुद्धा असू शकते, HUF सुद्धा असू शकतं, कोणीही त्यामध्ये असू शकतं. त्याला असोसिएशन ऑफ पर्सन्स असं म्हटलं जातं. बघा, द असोसिएशन ऑफ पर्सन्स AOP आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. AOPलाच काही वेळेला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल देखील म्हटलं जातं, परंतु त्यामध्ये थोडाफार फरक आहे, ते आपण पुढे यामध्ये पाहणारच आहोत. पुढे सर्वात महत्त्वाचं काय बघा, द बेसिक कंडिशन्स फॉर AOP आर. एखादी असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, त्या असोसिएशन ऑफ पर्सन्ससाठी बेसिक कंडिशन्स काय आहेत. ओके, पहिली 3 कंडिशन्स आहेत बघा. फर्स्ट कंडिशन इज देअर शुड बी अ जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर मीन्स जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी. हे जे काय असोसिएशन आहे, हे जे काय लोक एकत्र आलेले आहेत, ओके, मग त्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल किंवा HUF असेल, हे जे एकत्र आलेले आहेत त्यांनी काहीतरी जॉईंट व्हेंचर म्हणजे जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी एकत्र येऊन काहीतरी बिझनेस ॲक्टिव्हिटी मिळून केली पाहिजे. दिस इज कंडिशन नंबर 1. देन सेकंड इन्स्ट्रक्शन और कंडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय बघा, द एम ऑफ सच जॉईंट व्हेंचर इज टू अर्न द रेव्हेन्यू अँड प्रॉफिट. म्हणजे हे जे एकत्र आलेले आहेत, ओके, ते जे बिझनेस ॲक्टिव्हिटी करत आहेत त्याचा ऑब्जेक्ट, एम म्हणजे उद्देश काय असला पाहिजे, रेव्हेन्यू मिळवणं, प्रॉफिट मिळवणं. इट शुड बी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस असोसिएशन. नाहीतर सपोज 4 जण एकत्र आले, पार्टनरशिप फर्म एकत्र आली आणि त्यांनी काहीतरी रेग्युलर आपलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं काम म्हणून जर ते काहीतरी एखादं झाडे लावा वगैरे असे कामं करत असतील, स्वच्छता अभियानासाठी काय 2-4 लोकं आली, पण 10-12 लोकं आली, एखादी पार्टनरशिप फर्म कंपनी एकत्र येऊन काम करत आहेत, कशाचं, फॉर एक्झाम्पल वृक्षारोपणाचं काम करत आहेत, फॉर एक्झाम्पल स्वच्छतेचं काम करत असतील. आता याच्यामध्ये सुद्धा कंपनी आलेली आहे, पार्टनरशिप फर्म आहे, इंडिव्हिज्युअल आहे, ही संघटनाच आहे, असोसिएशनच आहे, परंतु या असोसिएशनचा ऑब्जेक्ट रेव्हेन्यू मिळवणं नाही,
फायदा मिळवणं नाही आहे, ते समाजसेवेसाठी एकत्र आलेले आहेत, ते काय रेव्हेन्यू मिळवण्यासाठी किंवा प्रॉफिट मिळवण्यासाठी एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे ह्याला AOP म्हणू शकत नाही. कारण AOPची कंडिशन काय सांगते, कंडिशन आहे की हे जे एकत्र आलेले आहेत जॉईंट व्हेंचर करण्यासाठी, द ऑब्जेक्ट इज शुड बी टू अर्न द रेव्हेन्यू. रेव्हेन्यू मिळवण्याच्या उद्देशानं ते एकत्र येणं गरजेचं आहे. ओके, ही सेकंड कंडिशन आहे की जे कोण पर्सन्स आहेत, इंडिव्हिज्युअल पर्सन असतील, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल किंवा HUF असेल, हे जे एकत्र आलेले आहेत हे रेव्हेन्यू मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचा बिझनेस हा रन केला पाहिजे. अँड थर्ड कंडिशन इज इट शुड नॉट बी अ पार्टनरशिप फर्म, HUF ऑर कंपनी ऑर अ लोकल अथॉरिटी. हे जे एकत्र आलेले आहेत हे काय एकूण त्यांना पार्टनरशिप फर्म फक्त ते नसावी. ओके, पार्टनरशिप फर्म येऊ शकते, कंपनी येऊ शकते, HUF सुद्धा येऊ शकते, इंडिव्हिज्युअलसुद्धा येऊ शकतात. फक्त हे जे असोसिएशन आहे, संघटना तयार झालेली आहे, ती संघटना पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी किंवा HUF नसावी. त्या संघटनेमध्ये असोसिएशनमध्ये कंपनी येऊ शकते, पार्टनरशिप पण येऊ शकते, HUF पण येऊ शकते, इंडिव्हिज्युअल पण येऊ शकतं. ओके, हे सगळे त्यात ॲड होऊ शकतात. फक्त हे जे काय संघटना तयार होईल त्या संघटनेला ती संघटना भागीदारी संस्था नसावी किंवा कंपनी किंवा HUF नसावी. एवढा फक्त 3 बेसिक कंडिशन्स आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाच्या 2च आहेत की देअर शुड बी अ जॉईंट व्हेंचर. हे जे सर्वजण एकत्र आलेले आहेत ते जॉईंट व्हेंचर, जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी तरी त्यांनी केली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची कंडिशन की त्या ॲक्टिव्हिटीचा उद्देश रेव्हेन्यू मिळवणं, प्रॉफिट मिळवणं हा उद्देश त्याचा असावा. आता ओके, दीज आर द कंडिशन्स. नाव द नेक्स्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर इज difference between AOP and BOI. AOP means association of persons आणि BOI stands for body of individual. मगाशी आपण पाहिलं की association of persons are also called as a body of individuals. AOPलाच BOI body of individual देखील म्हटलं जातं, परंतु there is certain difference between AOP and BOI. तो डिफरन्स काय बघा. An association of persons and body of individuals convey टू डिफरंट अरेंजमेंट्स ऑफ पीपल. जरी हे 2 शब्द एकसारखे वापरले जात असले तरी ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या एकत्र येण्याच्या अरेंजमेंट्स आहेत, पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती. काय बघा, द फॅक्ट दॅट बोथ ऑफ दीज एक्सप्रेशन्स ॲट टाइम्स आर युज्ड इंटरचेंजेबली. काही वेळा, कित्येक वेळा हे 2 शब्द एकमेकाला समानार्थी शब्द म्हणून वापरले जात असले तरी डझंट जस्टिफाय द रिस्ट्रिक्टिव्ह इंटरप्रिटेशन. तरी त्या दोन्हींचा अर्थ एकच आहे असं होत नाही. जनरली दीज 2 वर्ड्स आर युज्ड इंटरचेंजेबली. एकमेकांना समानार्थी असल्यासारखे हे 2 शब्द वापरले जातात. त्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, बट ते दोन्ही शब्द एकच आहेत असं त्याचा अर्थ होत नाही. बघा, वी नीड टू स्टॉप इंटरचेंजिंग द युसेज ऑफ दीज वर्ड्स ॲज दे रिप्रेझेंट 2 डिफरंट कंपोजिशन्स. हे दोन्ही शब्द काही वेळेला आपण एकत्रपणे वापरतो, परंतु ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. त्यामुळे तो अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय सांगितलं बघा, द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 डिफाईन्स AOP ॲज. आता जरी ते मेन्शन केलेलं असलं तरीसुद्धा ॲक्च्युअली दिस डेफिनेशन इज गिवन बाय द सुप्रीम कोर्ट. पण इन्कम टॅक्समध्ये AOPला काय म्हणतात बघा, ॲज इंटिग्रेशन ऑफ पर्सन्स फॉर म्युच्युअल बेनिफिट ऑर कॉमन पर्पज. इंटिग्रेशन ऑफ पर्सन्स. इंटिग्रेशन म्हणजे एकत्र येणे. ज्या वेळेला लोक एकत्र येतात कशासाठी, स्वतःच्या बेनिफिटसाठी, एका कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी, त्याला आपण AOP असं म्हणतो. दिस डेफिनेशन इज गिवन बाय द इन्कम टॅक्स ॲक्ट, बट ॲक्च्युअली ॲज पर द सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर AOP means an association of persons means when 2 or more persons, ज्या वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, when 2 or more persons comes together for a common interest, एका कॉमन उद्देशासाठी ते एकत्र येतात, or for running a joint business activity, एखादा एकत्र येऊन कॉमन बिझनेस करण्यासाठी जेव्हा ते एकत्र येतात त्यावेळेला त्याला असोसिएशन ऑफ पर्सन्स असं म्हटलं जातं. आणि पर्सन म्हणजे काय ते आपण मगाशी पाहिलेलं आहे. ओके, आता पुढचा पार्ट बघा, BOI म्हणजे काय. ऑन द अदर हँड BOI मीन्स बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. आता इथे स्पेसिफिकली सांगितले ही बॉडी फक्त इंडिव्हिज्युअलची आहे, म्हणजे यामध्ये फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीच फक्त येतात, बाकी कोणी येऊ शकत नाही. इज सिमिलर टू AOP. BOI आणि AOP हे सिमिलरच आहेत. अँड इज ऑल्सो ॲक्युम्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल.
ओके, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअलमध्ये फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्ती एकत्र येतात हू हॅव कम टुगेदर विथ अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग सम इन्कम. त्यांचा उद्देश काय असतो तर अर्निंग करणं, इन्कम मिळवणं हाच उद्देश आहे, प्रॉफिट मिळवणं हाच उद्देश आहे. परंतु एकच फरक आहे की मगाशी जे आपण पाहिलं की AOP म्हणजे काय, तर AOP मीन्स व्हेन 2 or more पर्सन्स कम्स टुगेदर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती. परंतु व्यक्ती म्हणजे कोण, तर व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती पण येतो, व्यक्तीमध्ये पार्टनरशिप फर्म पण येते आणि कंपनी पण येते आणि HUF सुद्धा येतं. ओके, पर्सनमध्ये. परंतु जे आत्ता आपण पाहत आहोत बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअलमध्ये फक्त ॲक्युम्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल आहे, लोक एकत्र येतात. जसं पार्टनरशिप फर्म असतं त्याप्रमाणे फक्त लोक एकत्र येतात, एखादं बिझनेस ॲक्टिव्हिटी करतात रेव्हेन्यू मिळवण्यासाठी, प्रॉफिट मिळवण्यासाठी. However, there are certain differences between AOP and BOI. आता केअरफुली बघा, डिफरन्स फक्त काय, सिम्पल डिफरन्स आहे. अ पर्सन्स इन AOP, बघा आपण जे मगाशी सांगितलं की AOP मध्ये पर्सनमध्ये कोण कोण येतं. अ पर्सन इन AOP कुड बी कंपनी, इंडिव्हिज्युअल पर्सन, HUF अँड पार्टनरशिप फर्म. जे मगाशी सांगितली इथं फक्त कंपनी आणि इंडिव्हिज्युअल मेन्शन केलेलं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये AOP मध्ये जे आपण म्हणतो की AOP साठी, वेट अ मिनिट, असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे काय, तर व्हेन 2 or more पर्सन्स कम्स टुगेदर, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. व्यक्ती म्हणजे काय, तर व्यक्तीमध्ये इंडिव्हिज्युअल पण येतो, पार्टनरशिप पण येते, कंपनीसुद्धा येते, त्यामध्ये HUF सुद्धा येऊ शकते. त्यामुळे यामध्ये हे सर्वजण इन्क्लूड होतात. ते सांगितले इथे की ए पर्सन इन AOP कुड बी कंपनी, इंडिव्हिज्युअल, HUF, पार्टनरशिप एक्सेट्रा. The term person could include any association, body of individual, company, irrespective whether they are incorporated or not. त्यामध्ये सर्व येतात, इंडिव्हिज्युअल व्यक्ती येतोय, पार्टनरशिप फर्म येते, कंपनी येते, HUF येते, हे सर्वजण AOP मध्ये इन्क्लूड होतात पर्सन म्हणून. परंतु BOI मध्ये काय, हावेवर इन BOIचा अर्थच आहे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, फक्त इंडिव्हिज्युअल. ओनली इंडिव्हिज्युअल कॅन जॉईन विथ अन इंटेन्शन ऑफ अर्निंग सच इन्कम. फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्ती एकत्र येऊ शकतात. जे आपण मगाशी सुद्धा उदाहरण पाहिलं की सपोज 2-3 व्यक्ती एकत्र आले, इंडिव्हिज्युअल, मिस्टर A, मिस्टर B आणि मिस्टर C, 3 व्यक्ती एकत्र आले. ओके, हे तिघंजण एकत्र आले कशासाठी, त्यांनी एक शॉप सुरू केलं फटाक्यांचं, क्रॅकर शॉप हे सुरू केलं एका महिन्याभरासाठी. ओके, त्यांनी हा बिझनेस केलेला आहे, जॉईंट बिझनेस. ओके, बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह काय, प्रॉफिट मिळवणंच. परंतु तो बिझनेस करण्यासाठी तिन्ही जे आहेत हे इंडिव्हिज्युअल्स आहेत. त्यामुळे या बिझनेस ॲक्टिव्हिटीला BOI म्हणजेच बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असं म्हटलं जाईल. बिझनेस करण्यासाठीच एकत्र आलेत, जॉईंट बिझनेस करण्यासाठी, ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मिळवणंच आहे, परंतु त्यामध्ये फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीच आहेत. त्यामुळे याला, या बिझनेस ॲक्टिव्हिटीला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं म्हटलं जाईल. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण बघा, हेच एक्झाम्पल आहे. सपोज बिझनेस करायचा आहे, फटाक्याचं शॉप ओपन करायचं आहे, 3 जण आले, A नावाचा व्यक्ती आहे, B पण व्यक्ती आहे आणि C जे आहे ते एखादी पार्टनरशिप फर्म आहे. बघा, पार्टनरशिप फर्म एक आहे आणि 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत. ज्या वेळेला असं कॉम्बिनेशन होतं, काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, एखादी पार्टनरशिप किंवा कंपनी आहे, त्यावेळेला ह्या जो काही बिझनेस आहे, बिझनेस जॉईंट बिझनेसच आहे. बिझनेस करण्यासाठी इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबर पार्टनरशिप फर्म, कंपनी किंवा HUF पैकी कोणतरी आहे किंवा सगळेच आहेत. त्यामुळे ही जी काही बिझनेस ॲक्टिव्हिटी केली जाईल त्याला AOP म्हणजेच असोसिएशन ऑफ पर्सन्स असं म्हटलं जाईल. त्यामुळे असोसिएशन ऑफ पर्सन्स आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल यामध्ये एकच मेन डिफरन्स आहे की जर त्या संघटनेमध्ये फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्ती असतील, फक्त इंडिव्हिज्युअल, तर त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असं म्हटलं जाईल. बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, फक्त त्यामध्ये कोण आहेत तर फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत, एकही पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी किंवा HUF नाही. त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं. आणि जर त्या असोसिएशनमध्ये त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीसाठी जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबर, इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे आणि त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबरच जर समजा इंडिव्हिज्युअल आहे त्याबरोबर पार्टनरशिप फर्म, कंपनी किंवा HUF ह्यापैकी एखादं जर एक आणि कोण असेल इंडिव्हिज्युअल बरोबर, तर त्याला AOPचं स्टेटस हे मिळतं. हा फक्त एक त्यामध्ये महत्त्वाचा डिफरन्स आहे. बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे. इन अ नटशेल इट कुड बी सेड दॅट, आता हे महत्त्वाचं आहे बघा,
An AOP, Association of Persons, has a legal meaning and it represents a unit having duties and rights. For instance, if a group of people are traveling in a train, जर ट्रेनमधून काही लोक प्रवास करत असतील, ऑर वेटिंग फॉर अ बस स्टॉपवरती लोक बसची वाट बघत असतील, दे माइट बी अ ग्रुप ऑफ पीपल, तर हा एक लोकांचा समूह तयार होतो. ऑर इन लिटरल सेन्स अ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, जेव्हा लोक एकत्र येतात एका कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी तेव्हा त्याला आपण ग्रुप म्हणू शकतो किंवा त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणता येऊ शकतं. पुढे काय सांगितले, हावेवर दे आर नॉट अन AOP, परंतु त्या ग्रुपला असोसिएशन ऑफ पर्सन्सचं म्हणता येणार नाही. मोर एव्हर अन AOP इम्प्लाइज, AOP म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ पर्सन्स, त्यामध्ये कॉम्बिनेशन असतं कुणाकुणाचं, विच डझंट मीन दॅट एनी कॉम्बिनेशन ऑर ग्रुप ऑफ पर्सन्स अँड AOP, फक्त लोकांचं कॉम्बिनेशनच असतं असं नाही. काय सांगितलं, इट्स ओनली व्हेन दीज इंडिव्हिज्युअल्स असोसिएट देमसेल्फ विथ एनी इन्कम प्रोड्युसिंग ॲक्टिव्हिटी दे कॅन बी कॉल्ड ॲज अ AOP. म्हणजे फक्त लोक एकत्र आले की त्याला असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणता येत नाही. दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र आले की त्याला लगेच AOP, असोसिएशन ऑफ पर्सन्स असं म्हटलं जात नाही. ज्या वेळेला ती लोक एका कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी, एखादा इन्कम मिळवण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी, प्रॉफिट मिळवण्यासाठी एकत्र येतात, एखादी जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी सर्वजण मिळून करतात, त्यावेळेलाच त्याला आपण AOP असं म्हणू शकतो. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ AOP अँड BOI. असोसिएशन ऑफ पर्सन आणि BOI मध्ये हा डिफरन्स आहे. नाव द लास्ट पार्ट ऑफ लेक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट, विच इज रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC. एखादा SSC असेल तर त्या SSCचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जातं. आपला पॉईंट आहे रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP, असोसिएशन ऑफ पर्सन. काही लोक आले, काही कंपनी त्यात आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे, ह्या सर्वांनी मिळून एखादा बिझनेस केल्यानंतर त्यांना जो काय प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवरती त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा आहे. टॅक्स पेड करण्यापूर्वी, बिफोर कॅल्क्युलेटिंग द टॅक्स लायबिलिटी, फर्स्ट वी हॅव टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस. कोणताही व्यक्ती असो, द पर्सन मे बी इंडिव्हिज्युअल पर्सन, कंपनी, पार्टनरशिप, HUF, AOP और BOI, कोणत्याही व्यक्तीचं टॅक्स कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. काय सांगितले बघा, द टॅक्स लायबिलिटी अँड टॅक्स रेट ॲप्लिकेबल टू SSC आर डिपेंड अपॉन देअर रेसिडेन्शियल स्टेटस. एखाद्या व्यक्तीनं टॅक्स किती टक्क्याने पेड करायचा आहे, त्याचबरोबर टॅक्स कोणत्या इन्कमवरती पेड करायचा आहे, हे त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरून ठरतं. ओके, बघा, देअरफोर बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी, कुणाचं, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं असो, कंपनीचं असो, पार्टनरशिप फर्म, जॉईंट फॅमिली किंवा AOPचं असो, बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ AOP, इट इज नेसेसरी टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस. ती जी काय असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, AOP आहे, त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस चेक करणं हे गरजेचं आहे आणि ते दरवर्षी केलं पाहिजे. द रेसिडेन्शियल स्टेटस इज चेक्ड एव्हरी इयर. दरवर्षी ते चेक करावं लागतं. कशासाठी, बिकॉज इट मे चेंज ड्यू टू सर्टन रिझन्स. काहीही कारणामुळं त्या रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो, म्हणून इट इज नेसेसरी दॅट वी शुड चेक द रेसिडेन्शियल स्टेटस एव्हरी इयर. ओके, द रेसिडेन्शियल स्टेटस इज एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ दिस ट्री डायग्राम. बघा, रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे, कोणतेही रेसिडेन्शियल स्टेटस, मग ते इंडिव्हिज्युअलचं असो, HUFचं असो किंवा AOPचं असो, रेसिडेन्शियल स्टेटस इज क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. फर्स्ट इज रेसिडेंट अँड सेकंड इज नॉन रेसिडेंट. ओके, एकतर ते रेसिडेंट हे स्टेटस मिळतं किंवा नॉन रेसिडेंट, ह्या दोन्हीपैकी एक मिळतं. आणि जर रेसिडेंट स्टेटस मिळालं तर पुन्हा त्याचे 2 प्रकार होतात, ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, आत्ता जे सांगितलं त्यामध्ये जे लास्ट सेंटेन्स इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ AOP वी हॅव टू चेक इट्स रेसिडेन्शियल स्टेटस. इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी, वर्षभराचं जे इन्कम आहे ते कॅल्क्युलेट करण्यापूर्वी पहिल्यांदा रेसिडेन्शियल स्टेटस चेक करावं लागतं, कारण रेसिडेन्शियल स्टेटसवरूनच त्यांनी किती टॅक्स पे करायचा आहे, टॅक्स रेट किती आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या इन्कम्सवरती टॅक्स पे करायचं आहे हे रेसिडेन्शियल स्टेटसवरतीच डिपेंड आहे. आणि म्हणूनच रेसिडेन्शियल स्टेटस शुड बी चेक्ड
ओके, अँड इट शुड बी चेकड एव्हरी इयर. ते प्रत्येक वर्षी चेक करावं लागतं. का चेक करावं लागतं? कारण की ड्यू टू सर्टन रिझन्स, ड्यू टू सर्टन चेंज इन द एन्व्हायरमेंट, ओके, सर्टन रिझन्स द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज. ते बदलूसुद्धा शकतं. ते कसं बदलेल ते आपण पुढे एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, दिस इज द tree diagram showing the residential status of ACC. Now the last part, that is residential status of AOP. एखादी असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, तर त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जाईल, त्याचे रूल्स काय आहेत बघा. असोसिएशन ऑफ पर्सन्स मीन्स अ ग्रुप ऑफ पीपल. जेव्हा लोक एकत्र येतात, हू कम्स टुगेदर टू अचीव कॉमन ऑब्जेक्टिव्स विथ सेम माइंडसेट. मेंबर्स इन AOP कॅन बी. आता केअरफुली बघा, AOP मध्ये कोण मेंबर्स असतात, पर्सन कोणकोणते असतात. कॅन बी नॅचरल पर्सन, ह्युमन बिईंग, अँड आर्टिफिशियल पर्सन्स लाईक कंपनी, LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप एक्सेट्रा. म्हणजे AOP मध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती तर येऊ शकतोच, इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबर कंपनी येऊ शकते, HUF येऊ शकते, पार्टनरशिप फर्मसुद्धा येऊ शकते. द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP इज शोन इन द फॉलोइंग ट्री डायग्राम. बघा, एकदम सिंपल नियम आहे. एखादी असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, ओके, पर्सन्स एकत्र आले. पर्सन म्हणजे कोण? पर्सन म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल नाही, इंडिव्हिज्युअल तर आहेच आहे, त्याचबरोबर कंपनी, पार्टनरशिप फर्म किंवा HUF असे सर्वजण एकत्र येऊन जर ते जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी करत असतील प्रॉफिट मिळवण्यासाठी, इन्कम मिळवण्यासाठी, तर त्याच असोसिएशनला, संघटनेला आपण AOP असं स्टेटस देऊ शकतो. मग हे जे AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, हे दोन प्रकारचे असते. एक तर ती रेसिडेंट असेल किंवा ती नॉन रेसिडेंट असू शकते. ओके, एखादी AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन, त्याचं जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे, द रेसिडेन्शियल स्टेटस मे बी रेसिडेंट इन इंडिया ऑर नॉन रेसिडेंट इन इंडिया. एवढंच फक्त क्लासिफिकेशन आहे, रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे. मग रेसिडेंट कधी होतं आणि नॉन रेसिडेंट कधी, त्याचे रूल्स काय आहेत बघा. रूल्स आर व्हेरी सिम्पल. फर्स्ट, रेसिडेंट. एखादी AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन, त्याला रेसिडेंट स्टेटस कधी मिळतं? इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया. ती जी AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, त्या AOPचं जे काय कंट्रोल आहे, कंट्रोल म्हणजे काय तर नियंत्रण, मॅनेजमेंट म्हणजे काय व्यवस्थापन. जर त्या AOPचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे पूर्णपणे, फुल्ली किंवा पार्टली हे जर भारतातून होत असेल, पूर्णपणे किंवा पार्टली जरी भारतातून होत असेल, तरी इट इज सेड टू बी रेसिडेंट इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. तर त्या AOPला रेसिडेंट हे स्टेटस मिळू शकतं. म्हणजे थोडक्यामध्ये AOP रेसिडेंट होण्यासाठी त्या AOPचं जे कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम आहे ते पूर्णपणे किंवा थोडं तरी ते भारतामध्ये पाहिजे. फुल्ली ऑर पार्टली. पूर्णच पाहिजे असं नाही, पार्टली. अगदी 10-20% जरी कंट्रोलिंग मॅनेजमेंट भारतातून होत असेल तरीसुद्धा त्या AOPला रेसिडेंट हे स्टेटस मिळू शकतं. ओके, आणि नॉन रेसिडेंट स्टेटस मग कधी मिळेल? ओके, बघा, इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली आउटसाइड इंडिया. त्या AOPवरती AOPचं जे काय कंट्रोलिंग आहे किंवा जे काय मॅनेजमेंट आहे ते जर पूर्णपणे 100% हे जर भारताच्या बाहेरून होत असेल, तर भारतामध्ये कंट्रोलिंग मॅनेजमेंट काहीच नसेल, सर्व भारताच्या बाहेरून होत असेल, तर त्या जे काय AOP आहे त्यांना सेड टू बी नॉन रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. तर त्या वर्षभरापुरतं त्यांना जे स्टेटस आहे ते नॉन रेसिडेंटचे मिळू शकतं. त्यामुळे रेसिडेंट स्टेटस मिळवण्यासाठी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट भारतामध्ये थोडं तरी, आपल्या देशामध्ये थोडं तरी असणं गरजेचं आहे. जर संपूर्ण भारताच्या बाहेर असेल, फुल्ली आउटसाईड असेल कंट्रोलिंग मॅनेजमेंट, तर मात्र त्यांना नॉन रेसिडेंटचं स्टेटस हे मिळणार आहे. आपण एक एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल, एक 2-3 वर्ष घेतली, समजा पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. ओके, आपण जे मगाशी पाहिलं की रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेकड एव्हरी इयर. हे दरवर्षी चेक करण्याची का गरज आहे? सपोज पहिल्या वर्षी, ओके, पहिल्या वर्षी AOPचं जे कंट्रोलिंग मॅनेजमेंट आहे ते 100% भारतातूनच होत होतं. भारतातून होतं आहे म्हणजे त्या वर्षी स्टेटस काय मिळणार त्यांना? रेसिडेंट. दुसऱ्या वर्षी काय केलं? 50% कंट्रोलिंग मॅनेजमेंट भारतातून आणि उरलेले जे 50% आहे ते सुद्धा ते आउटसाईड इंडिया. भारतातून थोडंफार तरी कंट्रोलिंग मॅनेजमेंट आहे, कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडं जरी भारतातून असेल तरी त्या वर्षीसुद्धा रेसिडेंट स्टेटस मिळेल.
आता तिसऱ्या वर्षी काय केलं, भारतात 0% आणि सर्व कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे जर आउटसाईड इंडियामधून होत असेल, फुल्ली आउटसाईड इंडिया, भारतात काहीच नाही, तर मात्र स्टेटस काय मिळणार आहे, तर नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळणार आहे. पहिले 2 वर्ष रेसिडेंट होतं, तिसऱ्या वर्षी स्टेटस हे नॉन रेसिडेंट झालं. ओके, हे जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे आत्ता नॉन रेसिडेंट झाले, पुन्हा कदाचित ते रेसिडेंटसुद्धा होऊ शकतं. द रेसिडेन्शियल स्टेटस चेंजेस विथ चेंज इन द कंट्रोल अँड मॅनेजमेंट. आपली जे काय AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, AOP कशासाठी केलेली आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स इज मेड टू अचीव द कॉमन ऑब्जेक्टिव्ह. सर्वजण एकत्र कशासाठी आलेले आहेत, तर कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी, कॉमन फायद्यासाठी, फॉर अर्निंग द रेव्हेन्यू, फॉर अर्निंग द प्रॉफिट. मग ही जे काही आपण जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी करत आहोत किंवा करणार आहोत, ओके, ही बिझनेस ॲक्टिव्हिटीवरती, या जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटीचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे कुठून होतं आहे. जर ते कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट आपल्याच देशातून होत असेल, फुल्ली ऑर पार्टली, थोडं जरी ते आपल्या देशातून होत असेल तरीसुद्धा त्यांना रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. बघा काय सांगितलेलं आहे, रेसिडेंट स्टेटस मिळवण्यासाठी कंडिशन एकदम सिम्पल आहे. कंडिशन एवढंच सांगते की ती जे काय AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, बघा केअरफुली, इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट, कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. एखादी AOPचा एखादा बिझनेस असतो, एखादा जॉईंट बिझनेस सर्व मिळून एकत्र करतात, या बिझनेसचं कंट्रोलिंग आणि या बिझनेसवरचं मॅनेजमेंट हे जर फुल्ली, पूर्णपणे ऑर पार्टली किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जरी ते इंडियातून होत असेल, आपल्या देशातून होत असेल, तर इट इज सेड टू बी रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. तरी त्या AOPला रेसिडेंट हे स्टेटस मिळू शकतं, परंतु त्या प्रिव्हियस इयर पुरतं. ओके, तेवढ्या वर्षापुरतं त्यांना रेसिडेंट स्टेटस मिळेल. पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला सुद्धा पुन्हा हे चेक करावं लागेल की AOPचं कंट्रोलिंग, AOPवरती जे कंट्रोलिंग आहे किंवा जे मॅनेजमेंट आहे ते कुठून होते. जर भारतामधून थोडंफार जरी होत असेल तरीसुद्धा त्यांना रेसिडेंट हे स्टेटस मिळू शकतं. इन ॲन असोसिएशन ऑफ पर्सन्स can get the resident status when the control and management of AOP is fully or partly in India. जर त्या AOPवरती असणारं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम हे पूर्णपणे किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जरी ते भारतातून होत असेल तरीसुद्धा त्या AOPला रेसिडेंट स्टेटस हे मिळू शकतं. रेसिडेंट स्टेटस मिळण्यासाठी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडं तरी, अगदी 5% तरी, 2% तरी थोडं जरी ते काम हे भारतातून होत असलं पाहिजे, तरीसुद्धा रेसिडेंट स्टेटस मिळेल. आणि नॉन रेसिडेंट स्टेटस कधी मिळेल, इफ द कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट, कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रणाचं काम आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, इज फुल्ली आउटसाईड इंडिया. हे जर 100% भारताच्या बाहेर आहे, कंट्रोलिंग करण्याचं काम, जॉईंट बिझनेस जो आपण चालवतो आहोत, ओके, ज्या कामासाठी आपण एकत्र आलो आहे, जॉईंट बिझनेस आपण करतो आहे, प्रॉफिट मिळवण्यासाठीच करतो आहे, परंतु या जॉईंट बिझनेसचं जे काय कंट्रोलिंग आहे, नियंत्रण आहे, जे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाचं सर्व जे काय काम आहे, ते जर 100% फुल्ली आउटसाईड इंडिया, पूर्णपणे जर ते भारताच्या बाहेरून होत असेल, भारतामध्ये काहीच नसेल, तर मात्र त्या AOPला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं त्या वर्षभरासाठी. ओके, फक्त त्या वर्षभरासाठी. सपोज 1-2 वर्ष, 2-3 वर्ष कंट्रोलिंग मॅनेजमेंट पूर्ण भारताच्या बाहेरच आहे, म्हणजे तेवढ्या 2-3 वर्ष त्यांना नॉन रेसिडेंटचं स्टेटस मिळेल. पुन्हा 3 वर्षानंतर सपोज कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडंफार भारतामध्ये जर सुरू झालं असेल, कंट्रोलिंगचं काम आणि मॅनेजमेंटचं काम हे भारतातून केलं जात असेल, तो बिझनेस भारतातच आहे, परंतु त्या बिझनेसवरती नियंत्रण ठेवण्याचे जे कामं आहेत, मॅनेजमेंटचे कामं आहे, ती जर भारतातून होत असतील थोडेफार जरी, तरीसुद्धा त्यांना 3 वर्षानंतर पुन्हा रेसिडेंट स्टेटस मिळू शकतं. असं काय होत नाही की जे स्टेटस आहे ते स्टेटस पुन्हा कंटिन्यू होतं. द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC मे चेंज every year, so it is necessary that we should determine the residential status, and after that only we should calculate the total income of every assessee. assessee तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो, पार्टनरशिप फर्म असो, कंपनी असो किंवा HUF असो किंवा AOP असो, ह्या सर्वांचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी, टॅक्स कॅल्क्युलेट करण्यापूर्वी प्रत्येक वर्षी, दरवर्षी रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. आणि ते चेक केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करावं लागतं की ती जी AOP आहे ते रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे.
कारण रेसिडेन्शियल स्टेटसवरून रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे याच्यावरूनच ठरणार आहे की त्यांना टॅक्स किती रेटनं पेड करायचं आहे आणि कोणकोणत्या इन्कम्सवरती टॅक्स पेड करायचा आहे हे रेसिडेन्शियल स्टेटसवरतीच अवलंबून आहे. ओके, अँड देअरफॉर इट इज नेसेसरी टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस. आणि त्यासाठी रेसिडेन्शियल स्टेटस चेक करणं गरजेचं आहे आणि कदाचित त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि म्हणून दरवर्षी हे रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक केलं जातं. Okay, so in this particular lecture first we have studied the meaning of AOP. सुरुवातीला आपण AOP म्हणजे काय, 1 मिनिट बघा, सुरुवातीला आपण AOPचं मिनिंग पाहिलेलं आहे. AOP म्हणजे काय तर व्हेन 2 or more persons comes together, ज्या वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात कशासाठी, टू प्रोटेक्ट देअर कॉमन इंटरेस्ट ऑर टू परफॉर्म मीन्स टू डू अ जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी. ज्या वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, पर्सन्स म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल नाही, पर्सन्स इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल्स, कंपनीज, पार्टनरशिप फर्म, HUF एक्सेट्रा आणि हे जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटीसाठी एकत्र येतात, इज कॉल्ड ॲज अ असोसिएशन ऑफ पर्सन्स. हे जे एकत्र आलेले आहेत या संघटनेला आपण असोसिएशन ऑफ पर्सन्स असं म्हणू शकतो. काही वेळेला AOP आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल हे आपण समानार्थी मानतो, परंतु ॲक्च्युअली त्यामध्ये डिफरन्स आहे. आणि AOPसाठी कंडिशन्स काय आहेत की ते जे काय एकत्र आलेले लोक आहेत, पर्सन्स आहेत, त्यांनी एखादा जॉईंट व्हेंचर मीन्स जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी रन केली पाहिजे. आणि त्या ॲक्टिव्हिटी जे रन केलेली आहे, द ऑब्जेक्ट ऑफ सच जॉईंट व्हेंचर ॲक्टिव्हिटी शुड बी टू अर्न द रेव्हेन्यू मिळवण्यासाठी, प्रॉफिट मिळवण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. नाहीतर काही लोक एकत्र आले आहेत, कंपनी पार्टनरशिप फर्म एकत्र आली आहे आणि उद्देश काय आहे तर फॉर एक्झाम्पल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, समजा वृक्षारोपणाचं काम आहे किंवा स्वच्छतेचं काम करण्यासाठी एकत्र आलेले आहेत, समाजसेवा करण्यासाठी आलेले आहेत, तर त्याला AOP असोसिएशन ऑफ पर्सनचं स्टेटस मिळत नाही. कारण की AOPचं स्टेटस मिळण्यासाठी, फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ AOP, there is a condition that the AOP must be formed with an objective of running a joint business activity for earning the revenue, for earning the profit. AOP स्टेटस कधी मिळतं, ज्या वेळेला पर्सन्स एकत्र येतात, पर्सन्स म्हणजे इंडिव्हिज्युअल, कंपनी, पार्टनरशिप हे सगळे एकत्र येतात. ओके, किंवा ह्यापैकी 2-3 जण एकत्र येतात आणि एखादा जॉईंट बिझनेस करण्यासाठी एकत्र येतात आणि बिझनेस करण्याचा उद्देश हा जर प्रॉफिट मिळवणं असेल तरच त्या असोसिएशनला AOPचं स्टेटस मिळतं. ओके, त्यानंतर आपण डिफरन्स पाहिलेला आहे. AOP आणि BOI दोन्ही शब्द समानार्थी असल्यासारखे वापरले जातात, पण दोन्हीमध्ये एकच फरक आहे की बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल जे असतं त्यामध्ये फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्ती येतात. त्याचं उदाहरण आपण पाहिलं फटाक्याचं स्टॉलचं. 2 जणांनी फटाक्याचा स्टॉल सुरू केला, हे दोघंच जण त्यामध्ये एकत्र आलेले आहेत आणि फक्त इंडिव्हिज्युअल्स आहेत, म्हणून त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीला BOI म्हणजेच बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हटलं जाईल. परंतु AOP ती कधी होऊ शकते, ती दोघं इंडिव्हिज्युअल आहेत आणि त्यांच्या जोडीला बिझनेस करण्यासाठी म्हणून त्या दोघांच्या बरोबरीनं समजा एखादी पार्टनरशिप फर्म त्यामध्ये ॲड झाली असेल किंवा एखादी कंपनी किंवा एखादी HUFसुद्धा त्यांच्याबरोबर येऊन काम करत असेल, बिझनेस रन करत असेल, तर त्या असोसिएशनला, जर त्या असोसिएशनमध्ये, संघटनेमध्ये इंडिव्हिज्युअल बरोबर पार्टनरशिप फर्म, कंपनी किंवा HUF पैकी एका दुसरं कोण असेल तरीसुद्धा त्या संघटनेला AOP हे स्टेटस मिळू शकतं. ओके, हा फक्त दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स आहे. अँड लास्टली आपण ह्या दोन्हीचं पाहिल्यानंतर रेसिडेन्शियल स्टेटस, एखाद्या व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल, व्यक्ती पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल किंवा AOP असेल, यांचं रेसिडेन्शियल स्टेटस का महत्त्वाचं आहे, का चेक केलं जातं हे आपण पाहिलं. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की एखाद्या व्यक्तीनं टॅक्स किती रेटनं पेड करायचं, टॅक्स रेट, आणि त्याची टॅक्स लायबिलिटी जी आहे ही त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून असते. आपण जॉईंट बिझनेस करण्यासाठी AOP केलेली आहे. लोक एकत्र कशासाठी आलेले तर जॉईंट बिझनेस हा प्रॉफिटसाठीच असतो. मग जो काय प्रॉफिट होणार आहे ओके त्या बिझनेसला, जॉईंट बिझनेसला, त्या प्रॉफिटवरती त्या AOPनं गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा असतो. आणि जो टॅक्स पेड करायचा आहे त्यासाठी इन्कम किती आहे, त्या AOPचं प्रॉफिट किती आहे हा अगोदर कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि हा प्रॉफिट, हा इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी
त्या AOPचं, त्या असोसिएशनचं रेसिडेन्शियल स्टेटस ही ती जी काही असोसिएशन आहे ती रेसिडेंट आहे का ती नॉन रेसिडेंट आहे हे अगोदर चेक केलं जातं. कारण अगोदर रेसिडेन्शियल स्टेटस चेक केलं जातं आणि त्या स्टेटसनुसारच मग त्यांचं इन्कम, त्या AOPचं इन्कम आणि त्यांचा टॅक्स हा त्या रेसिडेन्शियल स्टेटसवरतीच डिपेंड आहे. ओके. आणि रेसिडेंट कधी होते तर त्या AOP बिझनेसचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट, तो जो काही जॉईंट बिझनेस आपण चालवतो आहे त्यावरचं कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण आणि मॅनेजमेंट हे जर फुल्ली किंवा पार्टली, पूर्णपणे किंवा थोडंफार जरी भारतातून होत असेल तर रेसिडेंट, आणि जर 100% कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे जर भारताच्या बाहेर, भारतात काहीच नाही तर मात्र त्यांना नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके. सो दीज आर द रूल्स टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP. Okay, so that's it with this lecture. Thank you very much.